जय श्री कृष्ण. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम असलेला अभ्यासात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठीचा आमचा हा जो कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे यशोनीती, त्याची माहिती देणाऱ्या सत्रामध्ये मी डॉक्टर राजेश्वर आपणा सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आहोत सोहम गुरुकुल आणि गेली 12 वर्ष आम्ही बालक पालक क्षेत्रात यामध्ये विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग, शैक्षणिक मार्गदर्शन, अभ्यास आणि इतर विषयामध्ये करिअर गायडन्स, बिहेवियरल गायडन्स अशा क्षेत्रात काम करत आहोत. आणि आज मी बोलणार आहे तुमच्यासोबत खास कर तेव्हा जर तुमच्या मुलांना ह्यांच्यापैकी काही अडचणी असतील तर तुमचं यशोनीतीमध्ये आम्ही स्वागत करू. बरेचदा आजकाल काय होतं, मुलांना लॅक ऑफ फोकस म्हणजे फोकस नाही करू शकत मुलं, किंवा मोबाईलची जास्त सवय लागलेली आहे, प्लॅनिंग बरोबर नाही होत आहे, टाइम मॅनेजमेंट चुकतंय, मार्क कमी होत आहेत, राग करतात मुलं, किंवा त्यांचा एक्झाम असेल तर त्यांना तणाव जाणवतो, किंवा अम, लक्षात राहत नाहीत गोष्टी, गोल्स नाही आहेत, असे अनेक प्रॉब्लेम जर असतील, कुणाकुणाचे प्रॉब्लेम आहेत का असे काही ह्यातले असतील तर वाय टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. जरा मला बघू द्या तुमच्या पैकी कुणाच्या मुलाला ह्यातले काही प्रॉब्लेम्स आहेत का. ओके, थँक्यू, अप्रिशिएट. जर तुमच्या मुलाला यातली काही प्रॉब्लेम असेल तर यशोनीतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यशोनीती हा एक अतिशय स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे, 3 महिन्याचा कार्यक्रम आहे, 12 सेशन यामध्ये आहेत. आणि ह्यामध्ये पॅरेंट आणि स्टुडंट म्हणजे बालक आणि पालक दोघांनाही आम्ही सपोर्ट करतो. प्रोकास्टिनेशनशी लढण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी, डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी, आणि मार्क कमी होत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्यामध्ये आम्ही मदत करतो. पुढे जाण्याआधी मित्रांनो, थोडस तुम्हाला सोहम गुरुकुल विषयी सांगितलं तर चालेल का? जर चालणार असेल तर प्लीज टाईप करा ब्रिंग इट ऑन, टाईप करा ब्रिंग इट ऑन. ओके, लेट मी सी किती जण टाईप करतात ब्रिंग इट ऑन. सो मित्रांनो, आम्ही आहोत सोहम गुरुकुल आणि आमची एक भरपूर मोठी टीम आहे काउन्सलर्सची. इथे तुम्ही बघू शकतात, वरचा फोटो तर आमच्या लेटेस्ट ट्रेनिंग मधला आहे. एक ऍडव्हान्स ट्रेनिंग मी माझ्या टीमला दिली होती. येस. आणि आमची एक मोठी टीम आहे, पुणे आणि महाराष्ट्रभर आणि भारतभरात आम्ही काम करतो. माझा छोटासा पात्रपरिचय: माझं नाव आहे डॉक्टर राजेश्वर शान्ने, मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि फाउंडर आहे सोहम गुरुकुल या कंपनीचा. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं सोशल मीडियावर आपले 2.25 लाख फॉलोअर आहेत. मी भगवद्गीतेचा प्रवचनकार आहे, अनेक काउन्सलर्सला ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यासोबतच वारी करतो मी, नर्मदा परिक्रमा, मातेची परिक्रमा मी केलेली आहे. टीव्हीवर पॅनलिस्ट म्हणून तुम्ही मला कदाचित पाहिलं असेल. अं, यशदामध्ये मी क्लास 1 ऑफिसर्सची ट्रेनिंग सुद्धा घेतो, काही पुस्तकांचा ऑथर सुद्धा आहे. सोहम गुरुकुलच्या वेगवेगळ्या कार्यक्रमापैकी काही कार्यक्रमांची इथे झलक. महाराष्ट्रात आमचे खूप साऱ्या ठिकाणी प्रोग्राम्स होत असतात, झालेले आहेत खूप साऱ्या. ह्या इथे जे तुम्हाला ग्रीन टिक दिसते, या ठिकाणच्या अनेक शाळांमध्ये आम्ही गायडन्स केलेला आहे. युट्यूबवर तुम्हाला सोहम गुरुकुल किंवा डॉक्टर राजेश्वर शान्ने हे जर नाव तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला खूप सारे हेल्पफुल व्हिडिओ बघायला मिळतील. 300हून अधिक व्हिडिओ आहेत. चला, मुद्द्याला सुरुवात करूया. लक्षात घ्या मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजकालच्या मुलांना कशाचीच कमी नाहीये, बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडे अधिक शैक्षणिक साधने आहेत, अधिक सुविधा आहेत, आरामदायी जीवन आहे, आरामदायी प्रवास आहे. काय नाहीये त्यांच्याकडे? शिक्षणाची किंमत सुद्धा वाढलेली आहे, खर्च वाढलाय, वाढलाय का नाही? शिक्षणाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. डोक्याला काही फार त्रास नाहीये, आपल्या एवढी मेहनत नाहीये. ओके, एवढं सगळं असूनही मग मुलांचा अभ्यासातला परफॉर्मन्स खाली का होत असेल? कधी विचार केलाय? तर मित्रांनो, मुलांचा अभ्यासातला परफॉर्मन्स खाली होण्यामागे एक फार महत्वाची गोष्ट असते, आणि ती काही कारण आहेत जी आपण समजून घेतली पाहिजे. जसं की काही मुलांकडे उद्देशच नसतो, गोलच नसतो. गोल नसेल तर मोटिवेशन कुठून येणार आहे? किंवा बऱ्याच मुलांना अभ्यास नेमका कसा करायचा ते माहित नसतं, टेक्निक माहित नसतं, त्यामुळे पण त्यांना ते अवघड जातं. किंवा अजूनही बरेचसे कारण आहेत. आणि ह्या कारणावर मात करण्यासाठीच आम्ही घेऊन आलेलो आहोत एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे यशोनीती. तर
ह्या यशोनीती प्रोग्राम मध्ये तुमचं मूल काय शिकणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. यशोनीती प्रोग्राम मध्ये तुमच्या मुलाला 12 वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. त्याच्यामध्ये पहिला विषय आहे सक्सेस माइंडसेट. कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात, यशाची सुरुवात ही विचारापासून होते. आणि सक्सेस साठी योग्य माइंडसेट नसेल तर मुलं टाइमपास करतात आणि नको त्या गोष्टीमध्ये फोकस करतात. तर सक्सेस माइंडसेट मुलांना शिकवला जाईल. गोल सेटिंग आणि व्हिजन बोर्ड बनवणं मुलांना शिकवलं जाईल, कारण ह्याशिवाय मोटिवेशन येत नाही. ह्यासोबतच स्मार्ट रिव्हिजनचं सायकल, ऍक्टिव्ह रिकॉल आणि रिव्हिजन प्लॅनिंग, हे म्हणजे रिव्हिजन रिलेटेड फार महत्वाची गोष्ट आणि रेअर टेक्निक मुलांना इथे शिकवली जाईल. चौथा सेशन असणार आहे लॉंग अँसर्स कसे लक्षात ठेवायचे, मॅप्स आणि डायग्राम्स कसे लक्षात ठेवायचे, व्हिज्युअल इन्फॉर्मेशन कशी लक्षात ठेवायची, हे मुलांना शिकवलं जाईल. यासोबतच फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं त्याविषयीचं एक स्पेशल सेशन असणार आहे. टाइम मॅनेजमेंट, विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट कशी असू शकते त्याचं गायडन्स विद्यार्थ्यांना दिलं जाईल. सब्जेक्ट प्लॅनिंग आणि चॅप्टर प्लॅनिंग सुद्धा इथे विद्यार्थ्यांना शिकवली जाईल, जेणेकरून ते एक्झामला कॉन्फिडेंटली सामोरे जातील, घाबरणार नाहीत एक्झामला. यासोबतच लिस्ट, सिक्वेन्स, नंबर्स, डेट, हिस्ट्री डेट्स कशा लक्षात ठेवायच्या ह्याची स्पेशल टेक्निक मुलांना शिकवली जाईल. आणि यासोबतच इमोशनल इमोशनल म्हणा, अँगर म्हणा किंवा स्ट्रेसचं मॅनेजमेंट. कारण आजकालची मुलं खूप सारी, ज्याला म्हणताना चिडचिड करताना दिसतात दिसतात का नाही, चिडचिड करतात, इरिटेट होतात वगैरे वगैरे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर त्या गोष्टी सुद्धा होऊ नयेत म्हणून आपण त्यांना इमोशन मॅनेजमेंट, अँगर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा शिकवतो इथे. त्याचाही एक स्पेशल सेशन आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर मुलांना शिकवले जातील अजून काही गोष्टी, जसं की वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे ज्याला म्हणतो ना, अभ्यासातल्या काही गोष्टी, टर्मिनॉलॉजीज असतात, डेफिनेशन्स असतात, त्या लक्षात ठेवण्यासाठीच्या काही टेक्निक्स असतात, त्या मेमरी टेक्निक सुद्धा मुलांना शिकवलं जातं. जसं की स्टोरी बिल्डिंग टेक्निक आहे, असोसिएशन टेक्निक आहे, इन्व्हॉल्विंग मी नावाची टेक्निक आहे, त्या शिकवल्या जातील. अजून कंटाळा किंवा मोबाईल ऍडिक्शन ह्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर कसं विजय प्राप्त करायचा. ऍडिक्शन म्हणण्यापेक्षा मोबाईलचा अतिवापर, कारण मोबाईलचं ऍडिक्शन खूप जास्त असेल तर त्याला वैयक्तिक गायडन्सची गरज असते. पण ते का होतं, कसं होतं, ह्या गोष्टी इथे शिकवल्या जातील. त्यासोबतच ऍक्सेप्टन्स आणि ग्रॅटिट्यूड ह्याचंही महत्व शिकवलं जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्वीकार भाव आणि नम्रता येईल. आपल्यापैकी किती जणांना वाटतं की हे 12च्या 12 मुद्दे विद्यार्थ्यांना गरजेचे आहेत? जर तुम्हाला वाटतं हे गरजेचे आहे तर टाईप करा एन, एन फॉर नीडेड. टाईप करा एन, बघू द्या मला ही एकदा, बघू द्या की किती जण इथे आपल्याला हे करतात, प्रतिसाद देतात. थँक्यू, रिअली अप्रिशिएट. सो मित्रांनो, ह्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं आहे मी तुम्हाला सांगतो. हे जे 12 टॉपिक आहेत हे सर्क्युलर सेशन मध्ये शिकवलं जातं. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, अकरावा, बारावा झाला की परत पहिला. असं रोटेशन मध्ये आम्ही हे वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तुमचं मूल जिथं कुठं जॉईन होईल तिथून पुढे 12 सेशन त्याला करायला पाहिजे. त्यामुळं ही बॅच कधी सुरू झाली ह्यापेक्षा उद्या म्हणजे बुधवारपासून ह्या गोष्टी सुरू होणार आहेत. मोठ्या गटासाठी आणि छोट्या गटासाठी रविवारी सुरू होणार आहेत. तुमचं मूल जिथून कुठून जॉईन होईल तिथून पुढचे 12 सेशन तर ते अटेंड करू शकतात. ओके, 12 इंडिपेंडंट टॉपिक आहेत, खूप महत्वाचे टॉपिक आहेत. तुम्ही कुठूनही सुरू करू शकता आणि परत तिथपर्यंत आलं की तुमचा हा कोर्स पूर्ण होतो किंवा सर्कल पूर्ण होतं. तर ह्या काही गोष्टी आहेत इथे ज्या की तुमच्या मुलाला शिकायला मिळतील. तर लक्षात घेऊया ह्या प्रोग्रामचं शेड्यूल कसं आहे. इथे दोन गट आहेत. मोठा गट आहे यशोनीतीचा, तो 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कृपया नीट लक्ष देऊयात. 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा गट आहे. त्याचे जे सेशन्स आहेत 3 महिन्याचं ड्युरेशन आहे. लाईव्ह सेशन असतील झूमच्या माध्यमातून दर बुधवारी रात्री 9 ते 10. दर बुधवारी रात्री 9 ते 10 असे हे असणार आहे. आणि महिन्याला एक पॅरेंट मीटिंग पण असणार आहे. आणि जी लोक आज ऍडमिशन घेतील त्यांना पुढचे 3 महिन्याचा कम्प्लीट कोर्स लाईव्ह मध्ये, झूम मध्ये अटेंड करता येईल. ते पण कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे. त्यानंतर छोटा गट आहे. छोटा गट ज्याला आपण यशोनीती ज्युनियर म्हणतो, हा पण 3 महिन्याचा सेम प्रोग्राम आहे. 12 लाईव्ह झूम सेशन आहेत.
आणि दर रविवारी दुपारी 2 ते 3 असा हा सेशन असणार आहे. इथे पण महिन्याला एक पॅरेंट मीटिंग असणार आहे, ज्याचे शेड्यूल आम्ही नंतर अनाऊन्स करू ग्रुपमध्ये. परत एकदा, यशोनीती ज्युनियर हा आहे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि इथे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या मुलाची मॅच्युरिटी बघून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या मुलाला छोट्या गटात टाकायचं का मोठ्या गटात, खास कर 7वी आणि 8वीच्या मुलांना. कारण 7वीचं मूल अल्लड असू शकतं, छोटं असू शकतं किंवा मॅच्युअर पण असू शकतं. 8वीच्या मुलाला तेच आहे. साधारणतः छोट्या गटात 7वीच्या लेवलचे एक्झाम्पल दिले जातील, मोठ्या गटात 9वी किंवा 10वीच्या लेवलचे एक्झाम्पल दिले जातील, जेणेकरून प्लस मायनस 2 स्टँडर्ड इथे मॅनेज होऊ शकतात. ठीक आहे, चलो थोडस पुढे जाऊया आणि समजून घेऊया की यशोनीतीमध्ये थोडस तुम्हाला विश्वास पटेल अशा काही गोष्टी. तर प्लीज नोट करा, गेली 12 वर्ष आम्ही विद्यार्थी आणि पालकांची मदत करतोय. गुगलवर आमची रेटिंग 4.9 स्टार आहे. युट्यूबवर जर तुम्ही बघितलं तर आमच्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे टेस्टिमोनियल तुम्हाला मिळतील, गुगलवर फीडबॅक मिळतील. 12 वर्ष झालं अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही सेवा देतोय आणि त्यामुळेच आमची रेटिंग एवढी उत्तम आहे. येस. आणि फीस किती आहे? तर यशोनीतीच्या दोन्ही प्रोग्रामची, यशोनीती रेग्युलर असो का यशोनीती ज्युनियर असो, महिन्याला फीस 1000 रुपये आहे. आणि एकदाच जर तुम्ही वन टाइम पेमेंट केलं तर तुम्हाला 1800 रुपये फीस मिळेल. वन टाइम पेमेंट करणाऱ्यांना आम्ही एक वेळाचं रिपिटेशन म्हणजे 3 महिन्याचा कोर्स पुन्हा एकदा रिपीट करण्याचा स्कोप सुद्धा देणार आहोत. आशा आहे मित्रांनो, मी तुम्हाला प्रोग्रामची पूर्ण माहिती दिलेली आहे. प्रोग्रामच्या ट्रेनर विषयी समजून घेऊया. प्रोग्रामचा लीड ट्रेनर मी स्वतः असणार आहे, डॉक्टर राजेश्वर शाने. मी एक काउन्सलर आहे आणि गेली अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. माझ्यासोबत अश्विन सर आहेत, जे की आमच्या सोहम गुरुकुलचे को फाउंडर आहेत आणि बालक पालक क्षेत्रात खास कर स्टडी गायडन्स, करिअर गायडन्स, मेमरी ट्रेनिंग मध्ये मास्टर आहेत. आणि त्यासोबतच आमच्यासोबत आहेत मिनल मॅम उर्फ अक्का, ज्या की आमच्या ह्या प्रोग्रामच्या हेड आहेत. त्या बीई एमबी एमफिल आहेत आणि त्या खूप मोठ्या लेवलच्या मास्टर आणि ट्रेनर आहेत ह्या क्षेत्रामध्ये. हेल्पलाईन नंबर इथे खाली तुम्हाला दिसतोय, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन बुक करू शकता. आणि उद्या म्हणजे बुधवार किंवा येत्या रविवार तुम्हाला ज्युनियर निवडायचं तर रविवारी दुपारी 2 ते 3, आणि रेग्युलर 7वी ते 12वी वाल्यांचं जर असेल तर त्यासाठी बुधवारी रात्री 9 ते 10. महत्वाची गोष्ट ही आहे, यशोनीती ज्युनियर मध्ये जर तुमचं मूल लहान असेल तर तुम्ही स्वतः म्हणजेच पालक सुद्धा मुलांसोबत सेशन मध्ये बसू शकतात, जेणेकरून तुम्हाला आणि मुलाला व्यवस्थित शिकायला मिळेल, समजून घ्यायला मिळेल. अतिशय उत्तम असा हा प्रोग्राम आहे. तर इथे दिलेल्या नंबरवर हेल्पलाईनवर कनेक्ट करून तुम्ही तुमच्या मुलाचं रजिस्ट्रेशन लगेचच बुक करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा जे 3 महिन्याचं रेप्युटेशन मिळणार आहे त्यासाठी तुम्ही एलिजिबल व्हाल. मला आशा आहे मी तुम्हाला सगळी माहिती एकदम क्लिअर कळवलेली आहे. थँक्यू. जय श्री कृष्ण.